पप्पा तुम्हाला माहिती हिने काय केलं? काय केलं? असं काय केलं? तुलाच विचारा. तूच सांग ना, तिला काय विचारलं? तू सांग काय झालं. एक माणूस आला आणि हिने घरात घेतलं आणि तिला जेवायला दिलं आणि पैसे दिले. कोणता माणूस होता? आता कोणता माणूस आला? ओळखीचा होता का? असाच होता? तिला विचारा, मला नका विचारा. काय ग? हा काय म्हणतोय की कोणता बाबा आला होता घरी? हो आला खरंय का? होता. हो कोणता बाबा आला होता? आला होता. सांगत होता तुझा स्वभाव चांगला आहे, तू खूप मेहनत पण करते आणि लोकांना मदत पण करते. सांगत होता तो माझ्याबद्दल. म्हणजे काय ज्योतिषी होता काय? सांगत होता तुझा स्वभाव खूप चांगला आहे, मन मोकळं आहे तुझं, सगळ्यांना लगेच मदत बिदत करायला जातेस तू, असं तसं सांगत होता मला. हा हिने आहे ना जेवायला बी दिलं आणि 1000 रुपयाची नोट बी दिली. नाही का? हो तू पागल आहे का ग? तर सांगू जे आहे ते खरंच खरं. अरे असं कोणी पण सांगल, कोणी पण असं उल्लू बनवायला असे किती फिरलेले आहेत. ते भोंदू बाबा असं फिरणारे, काय कळतं का नाही तुला काही? सगळं रिअल मध्ये सांगितलं माझ्याबद्दल. अरे उद्या तुझ्या घरातून तुला लुटलं असतं, तुला काय तुझ्या तोंडावरती काय एखादी भुलीचं अशी काय ते म्हणतात ना त्याची पावडर अशी टाकली असती, तू घसली असती एका साईडला आणि ते अख्खं धुवून नेलं असतं. मग काय केलं असतं? असं कोणाला पण घरात नाही घ्यायचं. त्यांना काय असं तर कोणी म्हणतं की तुला चांगली स्वभाव आहे तुझं, हे ते तर सगळ्यांचंच असतं. सगळेच प्रेमळ असतात, सगळेच एकमेकांना मदत करतात, हे त्यांचे डायलॉग असतात. म्हणून काय आपण उल्लू बनायचं काय? नशीब तू वाचली आज. त्यांनी हे पण सांगितलं माझा नवरा माझी काळजी पण घेतो, मला बरं नसलं तर माझी अजून तुझे अक्कल है? तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा, 7वीं फेल, चुप. एक शब्द विकत दाबतो. अरे पागलावरत, कोणता नवरा बायकोची काळजी नाही घेत? हा काय बायको लग्न केल्यावर काय बायकांना काय बाहेर सोडी देत काय? त्यांची काय तिचं काय झालं बिलं काय त्याची काळजी नाही घेणार काय? जे सांगितलं ते खरंच सांगितलं ना. मग अरे हे खरं काय याच्यात मानायचं? हे सगळ्यांच्याच पशी हेच रावाय नाही ना. असे कोणीही आलं त्यांना तू काहीही देणार. भले त्याला घरात बसून जेवायला दिला हा म्हणतो, परत 1000 रुपये दिले. काय बाई आहे बाई तू? काय कळतंय का नाही? हा एवढी शिकली सवरलेली, तुला आता मग एवढाच हिंडणारी फिरणारी तू स्वतः काम करते. तुला कळलं पाहिजे असं कोणालाही घरात घ्यायचं नाही. हा आता त्यांनी एकदा घर बघितलं होतं, तू अजून तुला उल्लू बनवायला कधी येईल मग? हा समजा तुला जर केली असती बेशुद्ध नंगी झालं असं सगळं, मग काय केलं असतं? राहिलं असतं का? मारलंय असतं तुला उद्या. असं नको करीत जाऊ. हा असं कधी कोणाला घरात बिरात घेऊन ये नको करीत जाऊ. हा हिला काय कळलं काय ते? अरे बरं झालं तू घरात होता. ही एकटी असती ती नक्कीच लुटलं असतं हिला. तू घरात होता म्हणून त्याला काय करता नाही आलं. हे असे बोंधू बाबा नाही असतात बाबा, लुटून जातात. असे किती ठिकाणी केस झाल्यात. हा आम्ही तिकडे दिवसभर राहायचं, घरात हे अशी काही झालं तर मग कोणी हे करायचं? हा कोणाला बोलायचं अशा डाबाला? आहे का काही करता येईल का? हा तू घरात होता म्हणून ही वाचली आज. बरं बाबा माझ्याकडून चुकी झाली, परत आता कोणाला घरात नाही घेणार. बाबा येडे, याच्यावर जरा लक्ष ठेव. कोणी आलं गेलं तर दरवाजा लगेच उघडीत नका जाऊ. आलं का लक्षात? असं कोणी दिसेल ना लगेच कोणाला घरात नका घेऊ. त्याचे गोड गोड बोलणारे लय असतात, जरा सावध राहा बाबा. नाही तर देतील काही घरातलं असेल ते घेऊन जातील, पण कधी कधी मारायला पण नाही कमी करणार. त्याच्यामुळे नेहमी सावध राहा. कधी कोणत्या अनोळखी माणसाला घरात घेऊ नका. आलं का लक्षात? ओळखीचा असेल तरच. अनोळखी माणसाला दाराच्या बाहेरच ठेवा, बिलकुल आत घ्यायचं नाही. काय काम आहे काय विचारायचं सोडून द्यायचं. हे बंधू बाबा याच्या पूर्ण नादीच नका लागू. असे काही सांगतात घरात येतात घुसतात, बिलकुल नाही घ्यायचं. आलं का लक्षात? हो मॅडम तुमच्या पण आलं का लक्षात? परत असे काही कार्यक्रम करू नका, उद्योग नका करू. असे काही पैसे गेले आणि काही त्याला पाहुणचारही केला, आणि त्याच्यापेक्षा एखाद्या भिकाऱ्याला बाहेर जाऊन अन्न दिलं असतं ना, त्याचं पुण्य लागलं असतं. हे असं असल्या लोकांना कधी द्यायचं नाही. एखाद्या गरीबाचं पोरगा असेल किंवा कोणाला असेल ना, त्यांना खायला घालायचं, त्यांची सेवा करायची. पण असल्याला कधी काय द्यायचं नाही.
हे आपल्याला लुटून नेतील, आपल्याला मारतील आणि पळून जातील. त्याच्या तुझ्या पुण्य तरी लागेल. गरिबांना दान करा, त्यांना जेव्हा खायला घाला. एखाद्या भिकाऱ्याला तिथे जाऊन त्याला चाराने द्या किंवा त्याला 2 टायमध्ये त्याचं एखादं काही त्याचं पोट भरून असं खायला द्या. म्हणजे असे उद्योग नका करू. काय गौरव आलं लक्षात? हे तुम्हाला लक्षात ठेवा. कधी कोणाला घरात घेत नका जाऊ. हां ठीक आहे, लक्षात ठेवा.